मी केलेला रेल्वे प्रवास मराठी निबंध। आगगाडी ही जीवनाची प्रकृती असते असे आजी म्हणायच्या। तिच्या या शब्दाचा खरा अर्थ मुंबईहून पुण्याचा प्रवास करताना माझ्या लक्षात आला। हा पहिलाच रेल्वेचा प्रवास होता आणि उत्सुकतेने मन डोक्यावर नाचत होती। पॅकिंगच्या रात्री झोप डोळ्यातून पळून गेली होती। सकाळच्या पहाटेच्या 5 वाजता पिताजींच्या बोटीत बोट अडकवून मी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर पोहोचलो। स्टेशनच्या गजबजाट पाहून माझे तोंड उघडेच राहिले। कित्येक प्रवासी गाडी सोडून घेण्यासाठी धावत होते। काही जण वजनदार बॅगा ओढत होते, तर काही चहाच्या स्टॉलवर गप्पा मारत होते। वेगवेगळ्या जीवनाचे थ्रेड्स एकत्र येऊन जगण्याची धडपड दिसत होती। आमची गाडी निळ्या डब्याची राणी डेक्कन एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर राजेसारखी उभी होती। वर्ग 11च्या खाकी रंगाच्या डब्यात प्रवेश केला तेव्हा मनाला पंख फुटले होते। खिडकीजवळची बर्थ मिळाल्यामुळे सुरुवातीचा भाग्यदेवीचा स्पर्श जाणवला। गाडी सुटण्याचा सिग्नल मिळताच इंजिनची ओरड आणि डब्याचा कडकडाट यांनी प्रवासाला सुरुवात केली। बाहेरचे दृश्य चलचित्राप्रमाणे सरकू लागले। मुंबईचे उंच इमारतीचे जंगल हळूहळू हिरवळीच्या शेतांमध्ये बदलत होते। खिडकीजवळ बसून डोळे कानात घालून बाहेर पाहत होतो। उन्हात चमकणारी नदी, टोपली घेऊन भाजीवाल्या बाया, पाण्यात मस्ती करणारी मुले, काट्याच्या कुंपणातून चरत असलेली गायी, प्रत्येक दृश्य चित्रपटाच्या फ्रेमसारखे होते। ते डब्यातील एक गृहस्थ पुण्यातील मिसळपावाची स्तुती करत होते। त्यांच्या बोलण्यातून पुणेरी ठसका जाणवत होता। समोरच्या बर्थवरची छोटी मुलगी पुस्तकात गढून गेली होती, तर तिची आई घरच्या गोष्टी सांगत होती। स्टेशन येताच चहा गरम गरम च्या हाका सुरू झाल्या। पिताजींनी वडापाव आणला। चहाचा घोट गळ्यात उतरताना आणि क्रिस्प्या वड्याचा स्वर्ण यातला आनंद अवर्णनीय होता। पुण्याच्या सीमेवर येताच डब्यातील धांदल सुरू झाली। प्रवासी बॅगा गोळा करू लागली। गाडी स्टेशनमध्ये थांबताच माझे डोळे आईला शोधत होते। प्लॅटफॉर्मवर ती हात हलवून उभी होती। डब्यातून उतरताना मनात एक विचित्र भावना होती। प्रवासाचा आनंद संपतो याचे वैशात हा रेल्वे प्रवास माझ्या आठवणीच्या पाठीवर कोरला गेला। त्यातून मी शिकलो की प्रवास हा गंतव्यापेक्षा महत्त्वाचा असतो। झाडांचा सळसळाट, इंजिनचा सिटीवाजा, सहप्रवाशांचे हसरे चेहरे आणि खिडकीतून उडणारे गाव हे सर्व जीवनाचे अविभाज्य तुकडे आहेत। आजही त्या प्रवासाच्या आठवणी मनात भरारी मारतात आणि त्या दिवसाचे शेवटचे वाक्य आठवते, बेटा घरी चाल, पण लवकर परत रेल्वेने फिरायला यायचं। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।